नागपूर शहरातील सदर परिसरात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सेंट उर्सुला शाळेसमोर VCA चौक परिसरात रोपटे विक्री करणाऱ्या महिलेजवळ आरोपी रोपटे खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला आणि जबरदस्तीने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून फरार झाला। या प्रकरणी रोहित नेमाजी मारबते या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 13 ग्रामचे मंगळसूत्र, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने ही कार्यवाही केली आहे। मी APM मंगला कृष्णराव हरडे, सोनसाखळी चोरी विरोधी पथक येथे कर्तव्यावर असताना दिनांक 19 मे 2026 रोजी पोलीस स्टेशन सदर हद्दीमध्ये VCA ग्राउंड जवळ नर्सरीचं झाडाचं प्रदीप नर्सरी म्हणून एक दुकान आहे। तिथे मोरे ह्या फिर्यादी आहे, त्या 67 वर्षाच्या वयोवृद्ध, त्यांच्याजवळ आरोपी इसम हा आला आणि रोपटे घ्यायचे ह्या बहाण्याने जवळ येऊन त्यांच्याजवळील गळ्यातील सोन्याचं चेन असलेली मंगळसूत्र 13 ग्रामची हे हिसकावून पळून गेला। त्यानंतर आम्ही सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात, DCP सरांच्या मार्गदर्शनात, ॲडिशनल सरांच्या मार्गदर्शनात, माननीय ACP सरांच्या मार्गदर्शनात मध्ये आम्ही समांतर तपास करीत असताना 24 तासांच्या आतमध्ये सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने सदर आरोपीला पकडले, ताब्यात घेतले। त्याच्याकडून जे चोरीचा मुद्देमाल आहे तो ताब्यात घेतला। त्याच्याकडून जे गुन्ह्यात वापरलेली 2 व्हीलर युनिकॉर्न आहे ती ताब्यात घेतली, त्याचा मोबाईल ताब्यात घेतला, असा एकूण 2,40,000चा मुद्देमाल ताब्यात घेतला व पुढील कारवाईचा पोलीस स्टेशन सदर यांच्या ताब्यात देण्यात आला। आमची सोनसाखळी चोरी विरोधी पथकामध्ये मी आहे APM मंगला हरडे, नंतर SC प्रफुल्ल मानकर आहे, SC मनीष बुर्डे आहे, PC कुणाल लांडगे आहे, PC अनिकेत इंगळे आहे, PC चालक संदीप पडोळे आहे, हे आता सध्या कार्यरत आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।